तर अख्ख्या जगातल्या लोकांना जय श्रीराम मित्रांनो. आपण आलेलो आहोत मित्रांनो एका अशा ठिकाणी, अद्भुतच ठिकाण म्हणावं लागेल मित्रांनो. तुम्हाला दाखवतो, त्याची थोडीशी माहिती देतो. ही आपल्या शेताजवळ आहे. तुम्हाला दाखवतो. मला तरी आता थोडासा चमत्कार वाटला म्हणून तुम्हाला दाखवावं असं वाटलं मला. म्हणून मी आज माझ्या पाठीमागं तुम्ही बघत आहात रिकामं रान आहे मित्रांनो. रिकामं रान आहे. दगडखणी आणि ह्या दगडखणीच्या मध्येच एक असं रहस्य आहे मित्रांनो की तो किती पण खोदलं तर नुसते गोटे निघतात मित्रांनो. असे गोटे निघतात आणि त्या गोट्यामध्येच एक रहस्य लपलेलं आहे मित्रांनो. तुम्हाला दाखवतो मी, चला. तर हे बघू शकता मित्रांनो, हे सगळं पूर्ण असं पडक रान आहे मित्रांनो. आणि इथंच या शेतकऱ्यांना हे बघू शकता तुम्ही, इथला मुरुम उपसला आहे, इथले दगड उपसलेत. तुम्ही बघू शकता तर खाली दगड कसे निघतात मित्रांनो. बघू शकता नुसते गोल दगड बघू शकता मित्रांनो. त्याला काय कोणी घडवलेलं नाही किंवा कोणी काय केलेलं नाही, नुसते गोल दगड आहेत मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता. आणि या जागेचं आणखीन एक हे म्हणजे या जागेचं आणखीन एक महत्त्व म्हणजे किती पण उन्हाळा असू द्या मित्रांनो, आता तुम्हाला जेवढं पाणी दिसायले त्याच्यापेक्षा थोडं पाणी कमी होतं आहे, तर किती पण उन्हाळा कडक असू द्या इथलं पाणी आटत नाही मित्रांनो. तुम्ही बघू शकता. पावसाळ्यात तर पाणी राहणं साहजिक आहे, पण इथं पाणीच आटत नाही मित्रांनो. बघू शकता तुम्ही, आपण जवळ आलेलो आहोत. हे बघू शकता आणि दगड बघू शकता मित्रांनो. इथं कुठलं पण इथं म्हणून नाही, कुठल्या पण इथल्या आजूबाजूच्या शेतामध्ये खणलं तर तुम्हाला असे दगड बघायला भेटणार आहेत मित्रांनो, गोल. त्याच्यामुळं त्याला नाव दिलेलं आहे मित्रांनो दगडखणी. बघू शकता मित्रांनो, नुसते गोल दगड आहेत. आणि हे पाणी मित्रांनो 12 महिने राहत आहे, कमी होत आहे पाणी. आता दगडात पाणी जर भर उन्हाळ्यामध्ये पण राहत असेल तर काय ना काहीतरी देवाचे करणे नारळात पाणी असंच म्हणावं लागेल. हे बघू शकता लहान लहान पण दगड बघा. मला दाखवतो मी सगळे. या इकडं बघू शकता. हो का इकडं हे बघू शकता तुम्ही पूर्ण. हे बघू शकता तिकडं पण खूप लांबपर्यंत हे गेलं तरी तेच दगड आणि तेच पाणी. इकडलं पाणी आटतं मित्रांनो, इकडलं नाही राहत. इकडलं पाणी ते फक्त पाणी या साईडचं पाणी आटत नाही. बघू शकता तुम्ही. चला तुम्हाला दाखवतो आणखीन. आणि इकडं पाण्याचे सोर्स कमी आहे मित्रांनो. इकडं शेताकडे बघू शकता तुम्ही दगड. हे पहा सगळे गोल दगड. तुम्ही खाली खणले गोल दगड, मोठे दगड. बघू शकता दगड मित्रांनो. म्हणूनच याला नाव दिलेलं आहे मित्रांनो दगडखणी. हे बघू शकता तुम्ही. बघा ही खाली, ही तर पण बघा, ही खाली बघा कसा दगड आहे. दगड रॉक हे बघू शकता. नुसते गोल दगड आहेत मित्रांनो इथं. याच्यामुळं याला दगडखणी असं नाव दिलेलं आहे. आणि ही बघा, ही किती मोठा दगड आहे मित्रांनो. इकडं पलीकडं चिकूर असल्यामुळे आपल्याला जाता येत नाही. बघू शकता तुम्ही किती मोठा दगड आहे, पण त्याचा आकार बघा गोलच आहे. बघू शकता तुम्ही. हे बघा इकडलं पाणी आटतंय, पण याच्यामुळं मला असं तुम्हाला दाखवा वाटलं की इकडं नुसते गोल दगड निघतात मित्रांनो आणि इथलं पाणी काय आटत नाही. आणि बरंच आहे पाणी आटत नाही, कारण उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांना वगैरे पाणी पिण्यासाठी इकडे नसतं आहे किंवा पाण्याचा सोर्स इकडल्या शेताकडे कमी आहे. त्याच्यामुळं चांगलंच आहे जेवण. ही बघू शकता उघडे पण दगड कशात बघा, ही नुसते दगड. अरे बघा मित्रांनो, तुम्हाला कसं वाटला व्हिडिओ प्लीज कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक ही करा. चॅनलवरती जर तुम्ही कुणी नवीन असाल मित्रांनो तर प्लीज सबस्क्राईब करा.
बघू शकता दगड. इथलं पाणी आटत नाही मित्रांनो. आटत नाही म्हणण्यापेक्षा हा आत्ता जेवढं दिसतं तेवढं राहत नाही, पण एखादा फूट तरी पाणी इथं राहतंच. इथलं पाणी आटत नाही. कसलाही उन्हाळा असला तरी इथलं पाणी आटत नाही. याचं मला आश्चर्य वाटलं, कारण मी बघतोय खूप दिवसानं. कुणाचं लक्ष गेलं इकडं नाही गेलं मला माहीत नाही. बघू शकता तुम्ही दगड. तर ठीक आहे मित्रांनो. तर मित्रांनो हे ठिकाण आहे काडगाव आणि ढोकी या शिववरती. तो मधला रस्ता आहे, त्या ठिकाणी आहे लातूर तालुक्यामध्ये. कुणाला पाहायचं असेल तर येऊ शकता. आत्ता पाहण्यापेक्षा ज्यांनी कुणी हा व्हिडिओ पाहिला आहे मित्रांनो, त्याने उन्हाळ्यात यावं आणि खरंच आपल्या डोळ्यानं बघावं की खरंच इथं पाणी राहतं आहे का नाही. कारण कुणाकुणाला विश्वास बसत नाही, त्याच्यामुळं म्हणतो आहे. आता हे बघायचं असलं तर येऊ शकता. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असाच तुमचा सपोर्ट राहू द्या. तोपर्यंत भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव.